राम राम मंडळी. तर हेडशॉटच्या प्रॅक्टिससाठी आपण करतो 1v1 करप्यांचा कष्ट. मग काय, गणबन घेतली बंद्या पण निघाला तो मारायला. बंद्याला हेडशॉट मारायची तसंच करतो होतो. बंद्यानं आपल्याला गुलवाच्या आडनच गोळी भाई, तर मग आता तर डोकं तापणारच. आता म्हणलं दुसऱ्या राऊंडमध्ये आता नक्की गारच करावं त्याला. तर काय, असं त्याच्यासमोर जात होतो तो असा प्रकट झाला का नाही. आपला जीव डायरेक्ट नक्यातच आला तो. ते तर काहीच नाही, पुढे तर रिंगण बघा तुम्ही. आता तो असा प्रकट होत होता आणि असा गायब होत होता की गोळी कुठं मारावं आणि गण कुठं धरावं तेच कळत नव्हतं मला. माझा जीव तर काय नकातच चिवून बसला होता बाई. आता काय बोलाय गेला. मग म्हणलं थोडा रेस्ट करावं आणि भाऊ कुठेतरी एका जागी थांबवल याची वाट बघावं. असा भाऊ थांबलाच होता. आता जाऊन गोळी मारायचा विचार केला की भाऊ प्रकट डबल प्रकट झाला. मग काय, अजून डबल गुडवाला लावून आडवं बसलो. भाऊ तेवढ्यात भाऊ एका जागी थांबला साखरीशेवर. मग त्याच्या जवळ जाऊन त्याला आधी गोळे मारून बघा म्हणलं, भाऊ प्रकट होत आहे का नाही. नाही झाला प्रकट. काय पण शॉटगन काढली आणि दिला तुम्ही फटका. आता ह्याच्या पुढची जे गंमत आहे ते बघा येण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.